सगळे उभे होत ना इथं जात आहोत तिथून 12 पडलेले बघा. या धक्का काही गोष्टी तुमच्यापर्यंत आता हा एकदम म्हणजे मतदारांच्या अगोदर याच्या अगोदर मत टाकून घेतलेले आहेत. चला खोटं काम आहे तो आमदार व्हायब्रेट झाले लोकांची भांडणं करत फिरते इथं थांबून काय याच्या करणार पोलिसांना शिवाय देत फिरते. तुम्ही समजून घ्या का पायाखालची वालू सरकले भावना जिंकते म्हणून त्यांनी हा सर्व खोटं करण्याचा डाव घातलेला आहे. काल केलेलं वक्तव्य ते पुन्हा एकदा ठासून मतदान करा ज्यांची नावं आहेत त्यांनी मतदान करत असं म्हणतात. हो ते म्हणतात ना दुबार मतदान असू दे किंवा फेक मतदान असू दे करा मी बसलो इथे ही सत्तेची मगरुरी आहे. तुमची यंत्रणा आहे तिकडे बसली सगळीकडे. आमची यंत्रणा बसले आणि आता आम्ही पण बसलोय. मगाशी पोलिंग एजंटशी मी बोलताना स्वतः ते रडकुडे आले होते ते अक्षरशः घाबरलेले होते मगाशी. हेच तर दादागिरी चालतो ना. अरे सर्वसामान्य लोकांना दादागिरी कशाला करता. आमच्यावर करा ना आमच्यावर करा. इथं आमचे घरच सेट आहेत बाळराम दादा आहे आमच्यावर करा ना मग समजेन का मर्द का बच्चा आहे म्हणून. सर्वसामान्य पोलिंग एजंटला दम देणे सर्वसामान्य मतदाराला दम देणे हे कशाला. पैशांचा वापर होतो असं वाटतं मला. त्याच्या विरोधात मांडतोय बोगस मतदार सारे प्रशासन त्यांना सामील ह्याला कुठंतरी आता वाचा पडायला सर्वसामान्य माणूसही समोर येतोय आणि वेळ आली तर आम्ही त्याच पद्धतीनं तयार आहोत. हे सगळ्या महाविकास